मुंबईतील घाटकोपरच्या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. धोकादायक स्थितीत असलेले होर्डिंग काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल 40 होर्डिंग काढण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेचे पथक शहरातील विविध भागात फिरत होते. इमारतीच्या छतावर असलेले सर्वच होर्डिंग काढण्यात आले आहेत. वादळाच्या तडाख्यात कोसळण्याचा धोका असलेले होर्डिंग्स काढण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर यवतमाळ येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. अनधिकृत आता सध्या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत अनधिकृत पोस्टर्स होर्डिंग्स काढलेले आहेत आणि ही कारवाई जेव्हापर्यंत शेवटचा अनधिकृत बोर्ड काढला जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. ह्यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील, ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्स असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या 1, 2, 3 दिवसामध्ये हे काढण्यात येतील. आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल यंत्रणा तिथपर्यंत पोहोचायसाठी, तर त्यांचे आम्ही ॲटलिस्ट स्ट्रक्चर तसे राहू देऊन त्याचे जे पडदा आहे किंवा ते जे होर्डिंग लावलेलं बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.